मंडप मधले फोकस सुरू करा. सगळ्यांना जय शिवराय. इथं एक तर प्रचंड पाऊस, तरी इतके लोक आपले पावसात यायला लागले ते एक वाईट वाटत. रात्री 10-15 हजार पूर चिखलात उभं असते. कोणी खाली बसत नाही, झोपत नाही. कालच्या दिवशी तर मला काही कळलं नाही. काल प्रचंड त्रास होत होता, पण रात्री 5-7 सलाईन लावले. त्यामुळे आज समजायला लागले किती हाल झाले पोराचे. रात्री मी 2-3 वाजता उठून बसलो होतो, त्यावेळेस सगळे पूर्ण चिखला त्याच्यात उभं होते. पावसात कुरकुरत यायला लागले, कुरकुरत अशी. मीडियाचे बांधव साक्षीदार, ती सोपी गोष्ट नाही. एक तर रस्ता नाही, मुसळधार पाऊस रोज चालू आहे, रोज. आता आपण बोलतोय तरी 2 पाऊस चालू आहे. लोक पावसात यायला लागले. सगळं चिखलाचा रस्ता, उभा जागा नाही, सगळं तापडून चालले. दिवसभरात 7-17 हजार लोक यायचे आंतरवाडी दिली. रात्री 10-15 हजार पोर चिखलात उभा असतो. याला वाईट वाटत. आपण काय कुणाला दाखवण्यासाठी आंदोलन नाही करत. हे आंदोलन आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना संधी म्हणून केलेलं उपोषण. मी, माझा समाज, आम्ही राजकीय भाषा बोलत नाही किंवा आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही. तुम्ही आम्हाला ओबीसीतून असणार 83 क्रमांकाला असणारं मराठा आणि कुणबी एकच आरक्षण देऊन टाका आणि आहे त्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. यासाठी आपण त्यांच्यासाठी संधी म्हणून त्यांना केलेलं आंदोलन होतं. हे भारतात, महाराष्ट्रात असं पहिल्यांदाच की कुणाला संधी देण्यासाठी सुद्धा आंदोलन केलं जातं. मला नाही जास्त बोलायचं, कारण मी जर ठरवलंच आता मी राजकीय भाषा बोलणार नाही, तर जे माझा मुद्दा आहे तो मी क्लिअर सांगतो. फडणवीस साहेब मराठा आणि कुणबी 83 क्रमांकाला सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून त्याची अंमलबजावणी करा. थांबू नका, आशावर जगू नका. अवतीभोवती असणाऱ्या खोट्या घोटाळ्याच्या नादात मराठ्यांना तुमच्यापासून लांब जाऊ देऊ नका. 1. 2. तुमच्या हाताने तुमची सत्ता फडणवीस तुम्ही पाडू नका मराठ्यांच्या विरोधात जाऊ. हे आम्ही तुम्हाला शहाणपणाची भूमिका सांगतो. बाकीचं पुढचं पुढं बघू काय असेल. आता हे 3रा मुद्दा. जर मराठा यांनी धोका केला, यांनी म्हणजे पक्षांनी, सत्ताधाऱ्यांनी किंवा पक्षाच्या नेत्यांनी जर आपल्या लेकराशी धोका केला, तर गरीबापासून श्रीमंतांपर्यंत, राजकारण्यांपासून कष्टकरी मजुरांपर्यंत सगळ्या मराठ्यांना सांगतो, त्यांनी जरी तुमच्या मुलाशी धोका केला, तुम्ही तुमच्या लेकराशी धोका करू नका. स्वतःच्या जातीशी आणि स्वतःच्या मुलाशी मराठ्यांनी धोका करू नका. ही तुम्हाला हात जोडून 3रा मुद्दा सांगतो. जरी नेत्यांनी आणि पक्षाने आपल्याशी धोका केला, आपण मात्र आपल्या लेकराशी आणि जातीशी धोका करून
पुन्हा राजकारण्याच्या नेत्याला किंवा त्याच्या पोराला मोठं करू नका आणि आपल्या लेकराचं वाटोळं करू नका. हे मला तुम्हाला हात जोडून सांगायचं. मला जे सांगायचं होतं ते मी महत्वाच्या या 3 गोष्टी, समाजाला 1 आणि फडणवीस साहेबाला 2, एकूण 3 मुद्दे सांगितले. या पलीकडे मला बोलायचं नाही. आता राहिला विषय माझ्या समाजाचा. काल लोक कोरडे बोलले ते अक्षरशः रडून, तुम्ही पाणी घ्या, उपचार घ्या. मी बोलत नाही, ही मीडिया बोलती, मीडियाने बघितलंय आणि आम्हाला कोणाला दाखवायची गरज नाही माझा मराठा काय ते. एक येत नसल्यावर लोक नाट्य करावं लागत असते. इथे बघा डोक्यावरती गरजत आहे, इजाला होत्या 2000 तरी मराठी इथं उभा आहे. आता तुम्ही फ्रेम दिल्या असतील त्यामुळे तुम्हाला बहुतेक कॅमेरा फिरत येत नसेल, पण पावसात आत्ताही लोक किती उभा आहेत. जर विनंतीने तुम्ही दाखवलं ना तर या राज्याला सरकारला कळून खरंच मराठी शिकला तर रेल्वेत सुद्धा उभा आहेत. 23 लाखात आहेत, हजारात दिन आहेत. ही सत्य परिस्थिती. कोणत्या बाजूला तुम्ही वळालात तरी मराठी दिसते. कालचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता. इतक्या वेदना होत होत्या खूप, आणि माझ्या समाजासाठी सुद्धा कालचा दिवस लय वाईट होता. काल इतक्या रडलेला आवाज कानावर येत होता ना, असं वाटत होतं कधीच उपोषण करायचं नाही. आता इतक्या आवडत होत्या, बाहेर पडले होते लोक पडले. मला वाटलं 2 का काहीतरी बिशी सुद्धा पडले, त्यातले 2 का 3 जण. हे मला नाही सर. मग शेवटी जरी मुलामुळं काम करत राहिलो तर जा नाही, आणि मी कुठं त्यासाठी करतो. मराठा समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणूनच करतो. माझ्या स्वार्थासाठी नाही करत. पण तुम्ही ऐकतच नाही. कामधंदे म्हणून इकडं चिखलात यायचं. मी आहे म्हणलं नाही कित्येक तरी वेळेस. मी एकटा असल्यामुळे मला थोडं फ्रेश काम करता येतं. तुम्ही मायबाप असले की माझ्याबद्दल पण येतात. तुम्हाला काय होऊ नये. काही काहीच्या गाड्या सटकल्यात, मोठमोठ्या खड्ड्यात गेल्या, इतर रस्ते बंद केल्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूने जावं लागलं. कॅनॉलच्या वरून जावं लागलं, काहीला चिखलात जायला लागलं. कालचा दिवस अवघड होता. काल आल्या बहिणी खूप आवडत होत्या की तुम्ही ऑपरेशन नाही करायचं, तुम्ही पाणी घ्या, सलाईन घ्या. मला नाही वाटत मी मुद्दाम करावं म्हणून. पण शेवटी एखाद्याचा मी मुलगा आहे, एवढ्या मोठ्या समाजाचा मी मुलगा आहे, माझ्या खांद्यावर जबाबदारी एवढी समजून घ्या. कधीच मराठ्यांचे पोरं हे लोक मोठे करू लागणार नाहीत. आपलेच श्रीमंत मराठी आपल्या गरीब मराठ्यालाच एकजूट येऊन एक ताकद दाखवून आपले लेकर मोठे करावं लागणार. लय केले होते मी 70 वर्षात लोक मोठे, लय मोठे गेले. आपल्या लेकराचं काय. आज शेतकरी मराठा रात्रंदिवस शेतात काम करून चिखलात, पावसात, उन्हात वाट बघतो माझे लेकरू कधी नोकरीला लागत. पैसे घातलेत, कष्ट केले, वेगाने काढले, ते वाट बघतो आरक्षणाची. मजूर मराठा वाट बघतो आरक्षणाची. कोण वाट बघत नाही मराठ्यांचं. प्रत्येक पक्षात असणारा मराठा आरक्षणाची वाट बघतो. प्रत्येक पक्षात. शेवटी त्याचं पोरग जर एखाद्या टक्क्यावर हुकलं आणि ते जरी सत्तेत असला तरीही त्याला इतकं वाईट वाटतं की आपण सत्तेत असून फक्त आरक्षण नसल्यामुळे आपल्या पोराचं किंवा आपल्या पोरीचं आयुष्य बरोबर झालं. कोणत्या राजकीय पक्षातल्या मराठ्याला वाटत नाही की आरक्षण नाही मिळालं पाहिजे. कोणत्या शिक्षकाला वाटत नाही. प्रत्येक शिक्षक वाट बघतोय आज आरक्षणाची. पोलिसांमध्ये असणारा प्रत्येक पोलीस वाट बघतोय आरक्षणाची. एसटी ड्रायव्हर, कंडक्टर असणारे मराठा सुद्धा वाट बघतोय. हमाली करणारे मराठी ते वाट बघते.
कंपन्यात, मुंबई पुण्यात शहरात काम करतात आमचे लोक, कंपन्यात करतात, कोणी कुणाच्या दारासमोर राखाने, कोणी हॉटेल टाकलेत, कोणी टपऱ्या टाकल्यात, कोणी रिक्षा चालवते, कोणी जिपा चालवते, कोणी ट्रॅव्हल चालवते, कोणी ट्रक चालवते, कोणी रोडच्या लाईनच्या गाड्या उभे. प्रत्येक मायबाप टॅक्सी चालवणारा मायबाप वाढवतो की माझा आरक्षण जर मिळालं तर माझं लेकरू अधिकारी होणार. प्रत्येक मराठा वाट बघतो, डॉक्टर मराठा वाट बघतोय, मराठा वकील तोही आरक्षणाची वाट बघतोय, वारकरी मराठा, महाराज असणारा मराठा वाट बघतोय आरक्षणाची. कोणतं क्षेत्र असं नाहीये की तहसीलमध्ये काम करणारा माझा अधिकारी असू द्या, कर्मचारी असू द्या, कामगार असू द्या, ते वाट बघतो आरक्षणाची. ऊस तोडणारा मराठा वाट बघतो, हमाली करणारा बघतो. व्यवसायानं किंवा राजकारणानं असला तरी माणूस आरक्षणाची वाट बघतो. हे आरक्षण खूप महत्वाचं आहे. आपल्या आपल्या लेकराचं भविष्य याच्यात खूप मोठं होणार आहे म्हणून प्रत्येक मराठा वाट बघतो. फडणवीस साहेब आमचं एवढंच म्हणणं आहे, मराठा वाट बघतोय आरक्षणाची. माझा गरीब गरजवंत मराठा वाट बघतोय. तुम्हाला संधी दिलेली आहे, आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही. आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलो, तेवढं आरक्षण द्या. तुम्हाला संधी आहे, तुम्ही संधी व्हायला जाऊन देऊ नका. गणित जुळण्याच्या नादात मराठीच्या नादी लागून सगळे रांगोळी करून बसू नका. तुम्ही समजून घ्यावा, तो नका घेऊ. मी तर आता राजकीय भाषा बोलणार नाही, आचारसंहिता लागूच तर. आणि तुम्ही त्याच्यापर्यंत जर नाही दिले, मग कोण कोण काय बोललं, कोण कोणी काय केलं ना, तुमच्या सगळं हिशोब पुरा करीत सगळ्याचं सोडणार नाही तुम्हाला एकाला सुद्धा. माझी भूमिका खूप माझ्यासाठी महत्वाची नाही, माझी भूमिका माझ्यासाठी महत्वाची नाही, माझ्या समाजासाठी महत्वाची. मला माझ्या समाजाला या किचडात नाही लावायचं, म्हणून आम्हाला तिकडे जायचं नाही. तुम्हाला संधी आहे ही ओबीसीतून 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. सरसकट मराठ्यांना मराठा आणि कुणबी एक प्रमाणपत्र देण्यासाठी अंमलबजावणी करा आणि बाकीच्या सगळ्या सोयऱ्यांसह 3 गॅजेट जे काय मागण्या असतात त्या सगळ्या याची तुम्ही अंमलबजावणी करा. फडणवीस साहेब, या समाजाकडून तुम्हाला विनंती आहे. आणि दुसरं, तुमच्या हातानं सत्ता पाडू नका. जर नाही दिलं, माझ्या नावानं बोंबलायचं नाही. हे काय झालं, मी काहीच येऊ देणार नाही, माझा समाज सुद्धा काहीच येऊ देणार नाही. मी हे तुम्हाला तळतळीनं सांगतोय. ही धमकी नाही, इशारा नाही, मी हे तळतळीनं सांगतोय तुम्हाला. मला राजकारणाकडे नाही जायचं. मी आणि माझा समाज शब्दाला पक्का आहे. एकदा जर राजकारणाकडे नाही जाईल म्हणलं की नाही जाणार. हे माझ्या समाजाला माझ्याबद्दल माहिती आहे आणि मलाही माझ्या समाजाबद्दल माहिती आहे. एकदा नको म्हणलं ते काही करीत नाही म्हणून. कारण तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं ठरलं फडणवीस साहेब, माझ्या लोकांना आता हल्लं मारलं गेलं. माझा कितीही विश्वास आहे समाजावर सांगतो, गप्पा नुसतं म्हणलं मार खाल्ला पण गप्प बसले. जर हे बिरडे असते तर मी हाडकं सुद्धा मोडून टाकले असते समाजाच्या पुढे. माझा समाज सहन करतो, गप्प बसतो. आम्ही सुद्धा नरडायला करत गप्प बसणार आहेत, नाही असं नाही. ते बघू पुढच्या पुढे विषय येतो. आता फक्त मराठीने शांत राहा हे मात्र माझं करून तुम्हाला कायमचं आव्हान असणार आहे. आरक्षण देणार आहेत आपण, नाही यांनी दिलं तर आपण सत्तेत घुसून आरक्षण घेणार आहेत, पण घेणार. त्याच्यात काही गमत नाही. पण आपल्याला तिकडं जायचं नाही, राजकीय भाषा बोलायची नाही, म्हणून फडणवीस साहेबाला आपण संधी दिली. इथपर्यंत मी तुम्हाला क्लिअर केलं. आणि तुम्हाला आता शेवटचं सांगतो, यातल्या सलाईना घेऊन मी नाही ऑपरेशन करू शकत. हे सलाईना घेऊन मला 1 महिना काही होत नाही, मलाच नाही, कोणालाच नाही. माणूस सलाईन घेतला तरी मरतो,
उपोषणात, हे खरं आहे, कारण त्याला अन्नच गेलं पाहिजे पोटात. नुसत्या सलांवर माणूस 27 दिवस जगू शकतो जास्तीत जास्त. पण ते मी इथं पडून राहणार सलांनी, मला काही होणार नाही. मला नुसतं रात्री सलाईन दिलं तरी माझ्या उठून बसलं. इतक्या खचाखच इंजेक्शन सोडली ते त्याच्यात, आणि इतक्या सलाईन सोडल्या की दुसरी त्यांना संधी सापडली असं मोटरीचा पर सोडल्यासारखं दाना सोडून दिलं सगळं. मला बघून तो वर बघून तरच अर्धी बाटली संपली होती. मग काय करत होते का ती पित होती कुंकून, काय कुंकून खुपशिली काय केली इतकं. मग असं हे कोठरडं मला वाटतं वैयक्तिक. सलाईन घेणं कोठरडेपणा नाहीये, म्हणून त्यांनी जगत पण नाही. पण मी उठून बसलोय, मग असली इच्छा नाही. त्या असलं करून बघा काय इच्छा नाही. मी तुम्हाला किती मानतो हे सांगतो तुम्हाला. मी सलाईन घेणार की पडून राहणार. तुम्ही लाखांनी येतो करावणार नाही, 1 लाख पावसाळ्यात तुमच्या हरभर आहे. रात्री 15-16 हजार पोरं चिखलात असते. 15-16 सोपा नाही. पोरं बसायला तो खाली उभा आहे ना, अशी जात नाही बघितली मी कधी, जगावर होणार नाही. इतके कट्टर जात आणि जातीचे पोरं माया लावणारे आणि कट्टर कवाच नाही पडते जाते कोणा. आणि यांना भीड म्हणल्यावर हे काय करते अवघड आहे. माझ्या समाजाचे लेकर चिखल बघणार, पाऊस बघणार, कुठं बघायला जागा मिळाली का बघणार, तांदळातले खाली चुबाटा आहे का नाही, येड्यावागलीत काठे किती आहेत काय बघत नाही. गाड्या घसरल्या खड्ड्यात गेल्या तशाच उचलून बाहेर काढतात उचलून. मग आता हे जर गाड्या उचलून डांबरत होते तर हाणणार एखादी चापड हाणतो चालता चालता, त्याचा किती भोगा करेल. मला एक जण व्हिडिओ दाखवला, गाडी खड्ड्यात गेलेली टक्कर रोज दिली 5-25 जणांनी डांबरत आला. आणि एखाद्या गाडीला एखाद्या मोटरसायकल एखाद्या चापटीन मागून आणतो, त्याचं काय करते त्याला तर ते काही सापडायचंच नाही. लय कट्टर जाते माझी. मला गर्व आहे, मी मरेपर्यंत तुमच्याशी नाही का तयारी केली, मरेपर्यंत तुमचं लेकरू म्हणून तुम्हाला तुमचं लेकरू म्हणून आयुष्याला शिवगुण दिसन असंच वागा. तुमच्या मान खाली होऊन असं वागणार नाही. मला किती बदनाम करून त्यांनी, खूप बदनामीचे डाव आणले त्यांनी माझ्या. मी नाही हटणार ना, का काळजी करू तुम्ही घरी झोपून राहिले तरी तुमच्या लेकराला आरक्षण देईल. आरक्षणच नाही नुसतं, तुमच्या शेती मालाला सुद्धा भाव द्यायला लागेल. त्याच्याने जात पात बघणार नाही. मी धनगराचं आरक्षण असेल, मुसलमानाचं आरक्षण असेल, यांच्या कोण घेतल्याशिवाय सोडणार. मी बदलत नसतो. मी बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग असेल, गोर गरीब ओबीसीचा आहे, 12 बलुतेदारांचा आहे. मी सगळ्यांच्या प्रश्नासाठी उभा राहणार. शेतकऱ्यासाठी तर खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे. कसे द्यायचे. मला दुसरी गोष्ट काल आली. रात्री कलेक्टर साहेब आले होते 2-2:30 वाजता. SP साहेब आणि कलेक्टर साहेब, ADM साहेब पण होते, DYSP साहेब पण होते, बरेचसे होते. मला रात्री लय दिसत नव्हतं, डोळे उघडे होते पण कळत नव्हतं. मी नाही सांगत राहू घेत ना माझ्या लय काल सहन महिना म्हणून त्या तुम्हाला दिसल्या नाही, तर त्याही नाही दिसून दिल्या नसत्या तुम्हाला, कारण तुम्हाला सहन होत नाही म्हणून. ते काल मला सहन आणि इतके आव्हान लागले, पोरात तिळा पडला माझ्या सगळ्या आतड्याचा. त्यामुळे ते मला राहू. रात्री ते आले होते, मला बहुतेक मुंबई कोर्टानं मला काय डिटेल सांगितलं नाही, पण वकील ते सगळे आले होते की तुम्ही उपचार घ्या असं हायकोर्टानं सांगितलंय. आणि मी हायकोर्टाचा सन्मान करतो म्हणून रात्री सलाईन घेतल्या. काल माझे मायबाप लोकही ओरडे आरडून म्हणूनही मी सलाईन घेतल्या. पण मग ते आता इथं पडून राहून घेण्यापेक्षा ते उपोषण नाही केलेलं बरं. मी इथं ते पडून राहून काही उपयोग नाही तसा. माझा समाज खूप त्रासात जातो. मला काय झालं की मग ते तिकडे आंदोलन करणार, रस्त्यावर येणार, पावसात इकडे येणार, गावोची इकडे निघालेत. काल मात्र झाल्यापासून महाराष्ट्रात इथं उभा राहायला जागा नाही. चिखलात त्यांचे किती हाल होते कोण सांगत नाही, दुखणे आले सांगत.
मग नुसते सलाईन घेऊ आणि तर पडून राहून तुमचे हाल करू, हे मला तरी एक मुलगा म्हणून शोधतंय का? मला तरी शोधतंय का? दिली संधी त्यांना. आता त्यांच्यासाठी एकट्या फडणवीस साहेबांसाठी 9 दिवसाचं उपोषण करत झालंय, तपश्चर्या झालंय. आहेच ना त्यांना. आचारसंहितापर्यंत त्यांनी द्यायचं. मी राजकीय भाषा वापरेन आतली सगळी मंडप मध्ये. मंडप मधले फोकस सुरू करा. सगळ्यांना जय शिवराय. हे इथं एक तर प्रचंड पाऊस, तरी इतके लोक आपले पावसात यायला लागले, ते एक वाईट वाटत. रात्री 10-15 हजार पूर चिखलात उभं असते. कोणी खाली बसत नाही, झोपत नाही. कालच्या दिवशी तर मला काही कळलं नाही. काल प्रचंड त्रास होत होता, पण रात्री 5-7 सलाईन लावल्या. त्यामुळे आज समजायला लागलंय किती हाल झाले पोराचे. रात्री मी 2-3 वाजता उठून बसलो होतो, त्यावेळेस सगळं पूर्ण चिखला त्याच्यात उभं होते. पावसात कुरकुरत यायला लागले, कुरकुरत अशी. मीडियाचे बांधव साक्षीदार, ती सोपी गोष्ट नाही. एक तर रस्ता नाही, मुसळधार पाऊस रोज चालू आहे, रोज. आत्ता आपण बोलतोय तरी दो पाऊस चालू आहे. लोक पावसात यायला लागले. सगळं चिखलाचा रस्ता, उभा राहायला जागा नाही. सगळं तापडून चालले. दिवसभरात 7-17 हजार लोक या आंतरवाडी दिली. रात्री 10-15 हजार पोरं चिखलात उभा असतो. याला वाईट वाटत. आपण काय दाखवण्यासाठी आंदोलन नाही करत. हे आंदोलन आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना संधी म्हणून केलेलं उपोषण. मी, माझा समाज, आम्ही राजकीय भाषा बोलत नाही किंवा आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही. तुम्ही आम्हाला ओबीसीतून असणार 83 क्रमांकाला असणारं मराठा आणि कुणबी एकच आरक्षण देऊन टाका आणि आहे त्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. यासाठी आपण त्यांच्यासाठी संधी म्हणून त्यांना केलेलं आंदोलन होतं. हे भारतात, महाराष्ट्रात असं पहिल्यांदा संख्ये कोणाला संधी देण्यासाठी सुद्धा आंदोलन केलं जातं. मला नाही जास्त बोलायचं, कारण मी जर ठरवलंच आता मी राजकीय भाषा बोलणार नाही, तर जे माझा मुद्दा आहे ते मी क्लिअर सांगतो. फडणवीस साहेब मराठा आणि कुणबी 83 क्रमांकाला सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून त्याची अंमलबजावणी करा. थांबू नका, आशावर जगू नका. अवतीभोवती असणाऱ्या खोट्या घोटाळ्याच्या नादात मराठ्यांना तुमच्यापासून लांब जाऊ देऊ नका. 1. 2. तुमच्या हाताने तुमची सत्ता फडणवीस तुम्ही पाडू नका मराठ्यांच्या विरोधात जाऊ. हे आम्ही तुम्हाला शांतपणाची भूमिका सांगतो. बाकीचं पुढचं पुढं बघू काय असं. आता हे 3रा मुद्दा. जर मराठा यांनी धोका केला, यांनी म्हणजे पक्षांनी, सत्ताधाऱ्यांनी किंवा पक्षाच्या नेत्यांनी जर आपल्या लेकराशी धोका केला, तर गरिबापासून श्रीमंतांपर्यंत, राजकारण्यांपासून कष्टकरी मजुरांपर्यंत सगळ्या मराठ्यांना सांगतो,
त्यांनी जरी तुमच्या मुलाशी धोका केला, तुम्ही तुमच्या लेकराशी धोका करू नका. स्वतःच्या जातीशी आणि स्वतःच्या मुलाशी मराठ्यांनी धोका करू नका. ही तुम्हाला हात जोडून तिसरा मुद्दा सांगतो. जरी नेत्यांनी आणि पक्षाने आपल्याशी धोका केला, आपण मात्र आपल्या लेकराशी आणि जातीशी धोका करून पुन्हा राजकारणाच्या नेत्याला किंवा त्याच्या पोराला मोठं करू नका आणि आपल्या लेकराचं वाटोळं करू नका. हे मला तुम्हाला हात जोडून सांगायचं. मला जे सांगायचं होतं ते मी महत्वाच्या या 3 गोष्टी, समाजाला 1 आणि फडणवीस साहेबाला 2, एकूण 3 मुद्दे सांगितले. या पलीकडे मला बोलायचं नाही. आता राहिला विषय माझ्या समाजाचा. काल लोक कोरडे बोलले ते अक्षरशः रडून, तुम्ही पाणी घ्या, उपचार घ्या. मी बोलत नाही. ही मीडियावरती मीडियाने बघितलंय आणि आम्हाला कोणाला दाखवायची गरज नाही माझा मराठा काय आहे. एक येत नसल्यावर लोक नाट्य करावं लागत असते. इथे बऱ्या डोक्यावरती गरजत आहे. इजाला होत्या 2000 तरी मराठी इथं उभा आहे. आता तुम्ही फ्रेम दिले असतील त्यामुळे तुम्हाला बहुतेक कॅमेरा फिरत येत नसेल, पण पावसात आत्ताही लोक किती उभा आहेत. जर विनंतीनं तुम्ही दाखवलं ना तर या राज्याला सरकारला कळून खरंच मराठी शिकला तर रेल्वेत सुद्धा उभा आहेत. ते लाखात आहेत, हजारात नाहीत. ही सत्य परिस्थिती. कोणत्या बाजूला तुम्ही वळालात तरी मराठी दिसते. कालचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता. इतक्या वेदना होत होत्या खूप, आणि माझ्या समाजासाठी सुद्धा कालचा दिवस लय वाईट होता. काल इतक्या रडलेला आवाज कानावर येत होता ना, असं वाटत होतं कधीच उपोषण करायचं नाही. आता इतक्या आवडत होत्या बाहेर कोरडे ते लोक कोरडे. मला वाटलं 2 का काहीतरी बिशे सुद्धा बोलले, त्यातले 2 का 3 जण. हे मला नाही सर. शेवटी जरी मुला म्हणून काम करत असलो तर जा नाही, आणि मी पुढे दुसऱ्यासाठी करतो. मराठा समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणूनच करतो. माझ्या स्वतःसाठी नाही करत. पण तुम्ही ऐकतच नाही. कामधंदे म्हणून इकडे चिखलात यायचं. मी आहे म्हणलं नाही कित्येक तरी वेळ. मी एकटा असलं म्हणजे मला थोडं फ्रेश काम करता येतं. तुम्ही मायबाप असले की माझ्यावर दडपण येतं. तुम्हाला काय होऊ नये. काही काहीच्या गाड्या सटकल्यात, मोठमोठ्या खड्ड्यात गेल्या. इथे रस्ते बंद केल्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूने जावं लागलं. कॅनॉलच्या वरून जावं लागलं, काही चिखलात जायला लागलं. कालचा दिवस अवघड होता. काल माझ्या बहिणी खूप आवडत होत्या की तुम्ही ऑपरेशन नाही करायचं, तुम्ही पाणी घ्या, सलाईन घ्या. मला नाही वाटत मी मुद्दाम करावं म्हणून. पण शेवटी एखाद्याचा मी मुलगा आहे, तेवढ्या मोठ्या समाजाचा मी मुलगा आहे. माझ्या खांद्यावर जबाबदारी येऊन समजून घ्या. कधीच मराठ्यांचे पोरं हे लोक मोठे करू लागणार नाहीत. आपलेच श्रीमंत मराठी, आपल्या गरीब मराठ्यालाच एकजूट येऊन एक ताकद दाखवून आपले लेकर मोठे करावं लागणार. लय केले होते मी 70 वर्षात. लोक मोठे लय मोठे गेले. आपल्या लेकराचं काय. आज शेतकरी मराठा रात्रंदिवस शेतात काम करून चिखलात पावसात उन्हात वाट बघतो. माझे लेकरू कधी नोकरीला लागत. पैसे घातले, कष्ट केले, वेगाने काढले, ते वाट बघतो आरक्षणाची. मजूर मराठा वाट बघतो आरक्षणाची. कोण वाट बघत नाही मराठ्यांचं. प्रत्येक पक्षात असणारा मराठा आरक्षणाची वाट बघतो. प्रत्येक पक्षात. शेवटी त्याचं पोरग जर एखाद्या टक्क्यावर हुकलं आणि ते जरी सत्तेत असला तरीही त्याला इतकं वाईट वाटतं की आपण सत्तेत असून फक्त आरक्षण नसल्यामुळे आपल्या पोराचं किंवा आपल्या पोरीचं आयुष्य बरोबर झालं.
कोणत्या राजकीय पक्षातल्या मराठ्याला वाटत नाही का आरक्षण नाही मिळालं पाहिजे? कोणत्या शिक्षकाला वाटत नाही? प्रत्येक शिक्षक वाट बघतोय आज आरक्षणाची. पोलिसांमध्ये असणारा प्रत्येक पोलीस वाट बघतोय आरक्षणाची. एसटी ड्रायव्हर कंडक्टर असणारे मराठा सुद्धा वाट बघतोय. हमाली करणारे मराठी ते वाट बघते. कंपन्यात मुंबई पुण्यात शहरात काम करतात आमचे लोक. कंपन्यात करतात, कोणी कुणाच्या दारासमोर राखाने, कोणी हॉटेल टाकलेत, कोणी टपऱ्या टाकल्या, कोणी रिक्षा चालवते, कोणी जिपा चालवते, कोणी ट्रॅव्हल चालवते, कोणी ट्रक चालवते, कोणी रोडच्या लाईनच्या गाड्यावर. प्रत्येक मायबाप टॅक्सी चालवणारा मायबाप वाढ होतो की माझा आरक्षण जर मिळालं तर माझं लेकरू अधिकारी होणार. प्रत्येक मराठा वाट बघतो. डॉक्टर मराठा वाट बघतोय, मराठा वकील तोही आरक्षणाची वाट बघतोय. वारकरी मराठा, महाराज असणारा मराठा वाट बघतोय आरक्षणाची. कोणतं क्षेत्र असं नाहीये की तहसीलमध्ये काम करणारा माझा अधिकारी असू द्या, कर्मचारी असू द्या, कामगार असू द्या, ते वाट बघतो आरक्षणाची. ऊस तोडणारा मराठा वाट बघतो, हमाली करणारा बघतो. व्यवसायानं किंवा राजकारणानं असला तरी माणूस आरक्षणाची वाट बघतो. हे आरक्षण खूप महत्वाचं आहे. आपल्या आपल्या लेकराचं भविष्य याच्यात खूप मोठं होणार आहे म्हणून प्रत्येक मराठा वाट बघतो. फडणवीस साहेब आमचं एवढंच म्हणणं आहे, मराठा वाट बघतोय आरक्षणाची. माझा गरीब गरजवंत मराठा वाट बघतोय. तुम्हाला संधी दिलेली आहे. आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही. आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलो, तेवढं आरक्षण द्या. तुम्हाला संधी आहे, तुम्ही संधी वायाला जाऊन देऊ नका. गणित जुळण्याच्या नादात मराठीच्या नादी लागून सगळे रांगोळी करून बसू नका. तुम्ही समजून घ्यावा, तो नका घेऊ. मी तर आता राजकीय भाषा बोलणार नाही, आचारसंहिता लागूच तर. आणि तुम्ही त्याच्यापर्यंत जर नाही गेले, मग कोण कोण काय बोललं, कोण कोणी काय केलं ना, तुमच्या सगळं हिशोब पुरा कधी सगळ्याचा सोडणार नाही तुम्हाला एकाला सुद्धा. फक्त माझी भूमिका माझ्यासाठी महत्वाची नाही. माझी भूमिका माझ्यासाठी महत्वाची नाही, माझ्या समाजासाठी महत्वाची. मला माझ्या समाजाला या किचडात नाही लावायचं, म्हणून आम्हाला तिकडे जायचं नाही. तुम्हाला संधी आहे की ओबीसीतून 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकाचे सरसकट मराठ्यांना मराठा आणि कुणबी एक प्रमाणपत्र देण्यासाठी अंमलबजावणी करा. आणि बाकीच्या सगळ्या सोयऱ्यांसह 3 गॅजेट जे काय मागण्या असतात त्या सगळ्या याची तुम्ही अंमलबजावणी करा. फडणवीस साहेब, या समाजाकडून तुम्हाला विनंती आहे. आणि दुसरं, तुमच्या हातानं सत्ता पाडू नका. जर नाही दिलं, माझ्या नावानं बोंबलायचं नाही. हे काय झालं, मी काहीच येऊ देणार नाही, माझा समाज सुद्धा काहीच येऊ देणार नाही. मी हे तुम्हाला तळतळीनं सांगतोय. ही धमकी नाही, इशारा नाही, मी हे तळतळीनं सांगतोय तुम्हाला. मला राजकारणाकडे नाही जायचं. मी आणि माझा समाज शब्दाला पक्का आहे. एकदा जर राजकारणाकडे नाही जाऊन म्हणलं की नाही जाणार. हे माझ्या समाजाला माझ्याबद्दल माहिती आहे आणि मलाही माझ्या समाजाबद्दल माहिती आहे. एकदा नको म्हणलं ते काही करीत नाही म्हणून. कारण तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं ठरलं फडणवीस साहेब, माझ्या लोकांना आता हाणलं मारलं गेलं. माझा कितीही विश्वास आहे समाजावर सांगतो. गणपसा नुसतं म्हणलं मार खाल्ला पण गप बसले. जर हे बिरडे असते तर मी हलकं सुद्धा मोडून टाकले असते समाजाचे पुढे. माझा समाज सहन करतो, गप बसतो. आम्ही सुद्धा नरडायला तरच गप बसणार आहेत, नाही असं नाही. ते बघू पुढच्या पुढा विषय येतो. आता फक्त मराठीने शांत राहा, हे मात्र माझं करून तुम्हाला कायमचं आव्हान असणार आहे. आरक्षण देणार आहेत आपण, नाही यांनी दिलं तर आपण सत्तेत घुसून आरक्षण घेणार आहेत, पण घेणार.
त्याच्यात काही दुमत नाही. पण आपल्याला तिकडं जायचं नाही, राजकीय भाषा बोलायची नाही, म्हणून फडणवीस साहेबांना आपण संधी दिली. इथपर्यंत मी तुम्हाला क्लिअर केलं. आणि तुम्हाला आता शेवटचं सांगतो, या असल्या सलाईना घेऊन मी नाही उपोषण करू शकत. हे सलाईना घेऊन मला 1 महिना काही होत नाही, मलाच नाही, कोणालाच नाही. माणूस सलाईन घेतला तरी मरतो उपोषणात, हे खरं आहे. कारण त्याला अन्नच गेलं पाहिजे पोटात. त्या सलाईनवर माणूस 27 दिवस जगू शकतो जास्तीत जास्त. पण ते मी इथं पडून राहणार सलाईन, मला काही होणार नाही. मला नुसतं रात्री सलाईन दिलं तर मी आज उठून बसलो. इतक्या सकाळपासून इंजेक्शन सोडली ते त्याच्यात, आणि इतक्या सलाईन सोडले की दुसरी त्यांना संधी सापडली असं मोटरीचा पळ सोडल्यासारखं दाना सोडून दिलं सगळं. मला बघून तो वर बघून तरच अर्धी बाटली सापली होती. मग काय करत होते का ती पित होती कुंकून, काय कुंकून खुपशेली काय केली इतकं. मग असं पोटरडं मला वाटतं वैयक्तिक सलाईन घेणं पोटरडेपणा नाहीये, म्हणून त्यांनी जगत पण नाही. पण मी उठून बसलोय, माझी असली इच्छा नाही. त्या असलं करून बघा काय इच्छा नाही. मी तुम्हाला किती मानतो हे सांगतो तुम्हाला. मी सलाईन घेणार, इथं पडून राहणार. तुम्ही लाखांनी येतो करावणार ना, 1 लाख पावसाळ्यात तुमच्या हरभर करेल. रात्री 15-16 हजार पोरं चिखलात असते. 15-16 सोपा नाही. पोरं बसायला तो खाली उभा आहे ना, अशी जात नाही बघितली मी कधी जगावर, होणार नाही. इतके कट्टर जात आणि जातीचे पोरं माया लावणारे आणि कट्टर कवळाच नाही पाहिजे जाते प्रमाणे. आणि यांना भीड म्हणल्यावर काय करते, अवघड आहे. माझ्या समाजाचे लेकर चिखल बघणार, पाऊस बघणार, उभा जागा मिळाली का बघणार, तांदळातले खाली चुकाटा आहे का नाही, येड्यावागलीत काठे किती आहेत काय बोलत नाही. गाड्या घसरल्या, खड्ड्यात गेल्या, तशाच उचलून बाहेर काढले, उचलून. मग आता हे जर गाड्या उचलून डांबरी होत होती तर हाणणार एखादी चापड हाणतो चालता चालता, त्याचा किती भोगा करेल. मला एक जण व्हिडिओ दाखवला, गाडी खड्ड्यात गेलेली टक्कर रोज दिली 5-25 जणांनी डांबरी आयला. आणि एखाद्या गाडीला, एखाद्या मोटरसायकलला, एखाद्या चापटीने मागून आणतो, त्याचं काय करते. त्याला तर ते काही सापडायचंच नाही. लय कट्टर जाते माझी. मला गर्व आहे, मी मरेपर्यंत तुमच्याशी नाही का तयारी करीत, मरेपर्यंत तुमचं लेकरू म्हणून तुम्हाला तुमचं लेकरू म्हणून आयुष्याला शिवून दिसन असंच वागा. तुमच्या मान खाली होऊन असं वागणार नाही. मला किती बदनाम करून त्यांनी, खूप बदनामीचे डाव आणले त्यांनी माझ्या. मी नाही हटणार, नका काळजी करू. तुम्ही घरी झोपून राहिले तरी तुमच्या लेकराला आरक्षण देईल. आरक्षणच नाही नुसतं, तुमच्या शेती मालाला सुद्धा भाव द्यायला लागेल. त्याच्या मी जात पात बघणार नाही. मी धनगराचं आरक्षण असेल, मुसलमान